काजल अगरवाल ही अभिनेत्री सुरुवातीला पत्रकार होती, पण नंतर ती अभिनेत्री कशी बनली, त्याचबरोबर ती काजलच्या सुरुवातीचे सिनेमे जे आहेत ते फ्लॉप होत गेले तरीसुद्धा तिनं असं काय केलं की ती आता सध्या तेलुगू तमिळ या चित्रपटामध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री बनलेली आहे। काजल अगरवालची वाटचाल कशी होती ह्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत या आजच्या भागामधून। आता ही काजल अगरवाल जी आहे ती मूळची महाराष्ट्रातली मधली म्हणजेच मुंबईमधलीच आहे। म्हणजे विनय अगरवाल हे कापड उद्योग क्षेत्रामधलं एक नाव आहे आणि त्यांच्या पत्नी सुमन अगरवाल आणि या पंजाबी परिवारामध्ये 19 जून 1985 रोजी मुंबई या ठिकाणी काजलचा जन्म झालेला होता। आता काजलला निशा नावाची एक लहान बहीण आहे। आता सुरुवातीला ही निशा नक्की कोण आहे ते आपण बघूया, कारण निशा जी आहे ती सुद्धा एक अभिनेत्री आहे आणि साऊथमधल्या काही चित्रपटामध्ये तिनं काम केलं होतं। 2010 मध्ये एमेंदी ई वेला नावाचा जो तेलुगू चित्रपट आहे त्याच्यातनं तिनं पदार्पण केलं। त्याच्यानंतर निशानं 2010 ते 2014 या काळामध्ये तेलुगूच नाही तर तमिळ आणि मल्याळम या भाषेमधल्या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं होतं आणि 2013 मध्ये हिनं करण वालेच्या यांच्याबरोबर ती लग्नगाठ बांधली आणि आपल्या फिल्मी करिअरला सोडचिठ्ठी दिली होती। आणि या जोडप्याला 2018 मध्ये ईशान नावाचा मुलगा झालेला होता आणि त्यानंतर मात्र निशा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळली नाही। पण निशा तिच्या सोशल मीडियावरती सक्रिय आहे आणि इंस्टाग्रामवरती तिचे जवळजवळ 9 लाख फॉलोअर्स आहेत। तर ही काजलची लहान बहीण आहे। तर काजलचा जो परिवार आहे तो परिवार सुरुवातीपासूनच श्रीमंत आहे, उद्योगात यांचं नाव आहे आणि या परिवारातील काजल आता हिचं सुरुवातीचं जे शिक्षण आहे ते मुंबईतील सेंट ॲन्स हायस्कूल या ठिकाणी झालेलं होतं आणि 10वी-12वीचं तिचं शिक्षण मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये झालं होतं। लहानपणापासून काजलला मीडियामध्ये येण्याची किंवा पत्रकार होण्याची इच्छा होती। तिला अभिनेत्री बनायचं नव्हतं, पत्रकार बनायचं होतं आणि यासाठी तिनं मुंबईच्या किशनचंद चेलाराम महाविद्यालय आहे त्याच्यातून मास मीडियामध्ये प्रवेश मिळवला होता आणि पत्रकारितेचं शिक्षण तिचं चालू होतं। आता याच काळामध्ये तिनं मॉडेलिंगसुद्धा सुरू केलं होतं आणि तिच्या पाठीशी तिचे आईवडील आणि तिचा परिवार सदैव होता। आपल्या मुलींना त्या आईवडिलांनी जी साथ दिली होती आणि त्यामुळेच त्या यशस्वी होऊ शकल्या होत्या। तर आता काजल ही जी मॉडेलिंग करत होती त्यात ती उद्योगपतीची मुलगी होती, त्यातही ती दिसायला अत्यंत देखणी होती आणि सिनेमा क्षेत्राशी अगोदरपासूनच यांचं नातं होतं आणि त्याच्यामुळे याचा फायदा काजलला झालेला होता। आपल्याकडे राजकीय नेते, उद्योगपती, प्रशासकीय अधिकारी आणि सेलिब्रिटी यांचं अत्यंत जवळचं नातं असतं। जरी त्यांनी ते दाखवलं नाही तरीसुद्धा त्यांचं अत्यंत चांगलं संबंध असतात, चांगलं नातं असतं आणि हे लोक एकमेकांना पूरक अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन एकमेकांना फायदा करून देत असतात आणि आपण सर्वसामान्य लोक जे आहेत ते त्यांच्यासाठी भाऊलीसारखे आहोत, ते आपल्याला त्यांच्या बोटावरती नाचवत असतात। त्याच्यामुळे आपण सावध राहायचं असतं, या सेलिब्रिटींच्या तालावरती नाचायचं नसतं। तर आता ही काजल जी आहे ती मॉडेलिंग करत होती, त्याचबरोबर तिला छोट्या मोठ्या जाहिरातीमध्ये सुद्धा काम मिळायला लागलं होतं। आता हे सगळं करत असताना अचानकपणे काजल अगरवालला एका चित्रपटात डान्सर म्हणून काम करायची संधी मिळाली। आता तिनं जेव्हा चित्रपटाच्या गाण्यामध्ये काम करण्यासाठी ऑडिशन दिलं होतं त्यावेळेस तिला डान्सरसोबतच अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा रोलसुद्धा ऑफर करण्यात आला होता आणि हा चित्रपट होता क्यों हो गया ना। 2004 साली आलेल्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अमिताभजी होते, विवेक ओबेरॉय होता, ऐश्वर्या राय होती, दिया मिर्झा हे कलाकार होते। तर समीर कर्णिक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं। मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती दणकून आपटला होता। आता मुळातच या चित्रपटामध्ये इतके मोठमोठे कलाकार होते त्यामुळे काजल अगरवालला पाहिजे तशी ओळख मिळाली नाही आणि जरी तो चित्रपट चालला असता तरीही तिची कुणी दखल घेतली नसती। पण ती मॉडेलिंग करत होती, जाहिराती करत होती, जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करत होती। आता याच्यानंतर 2-3 वर्षाचा काळ गेला आणि 2007 मध्ये तेलुगू चित्रपटात तिला काम मिळालं। या चित्रपटात तिला मुख्य अभिनेत्री म्हणून रोल मिळालेला होता। तो चित्रपट होता तेजाद्वारा दिग्दर्शित लक्ष्मी नारायण। 15 जानेवारी 2007 रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये आलेला होता। त्याचबरोबर ती याच वर्षी सप्टेंबरमध्ये चंद्रम्मा नावाचा चित्रपटसुद्धा आला होता आणि हे दोनही चित्रपट फ्लॉप ठरले होते आणि तिची ओळख मात्र निर्माण झाली नाही। पण तरीही निराश न होता आपल्याकडून काय चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा काजल प्रयत्न करत होती आणि वाटचाल करत होती। त्यानंतर 2008 मध्ये तिला ॲक्शन ड्रामा चित्रपट
पौरुडू हा तिचा रिलीज झाला होता, मात्र हा देखील पाहिजे तसा चालला नाही. हिंदी आणि तेलुगू चित्रपटामध्ये काजल अग्रवालचा एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत होता, पण काजोलने आपली जिद्द सोडलेली नव्हती, महत्त्वाकांक्षा सोडलेली नव्हती आणि 2009मध्ये काजलचे 4 चित्रपट प्रदर्शित झाले होते. वर्षाच्या सुरुवातीला विनय राय यांच्याबरोबर ती मोदी विलायाडो या तमिळ भाषेतील चित्रपटातून तिनं पदार्पण केलं, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती सपशेल अपयशी ठरलेला होता. पुन्हा काजल अग्रवालच्या करिअरवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता याच काळात एस राजमौली नावाचा एक माणूस बिग बजेट चित्रपट बनवत होता. चित्रपटाचं नाव होतं मगधेरा. आता या चित्रपटामध्ये काजल अग्रवालची मुख्य भूमिका होती, तिला मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली, रोल मिळाला आणि हा चित्रपट तिच्या आयुष्यासाठीचा टर्निंग पॉईंट ठरलेला होता. तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता रामचरण हिरोच्या भूमिकेमध्ये होता. त्याचबरोबर ती श्रीहरी, देवगिल, राव रमेश, शरद बाबू ही मंडळीसुद्धा त्याच्यामध्ये होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती धो 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 चालला होता आणि काजल अग्रवाल हिचं नशीब उघडलेलं होतं. राजमौली यांनी काजलच्या आयुष्याचं सोनं केलेलं होतं. या चित्रपटातील अभिनयामुळे काजलला पहिल्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं होतं. म्हणजे राजमौलींच्या एकाच चित्रपटाने काजल ही टॉपची अभिनेत्री बनली होती आणि यानंतर तिला 2009मध्ये आर्या एक दिवाना या चित्रपटाची ऑफर मिळाली. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन होता आणि हा चित्रपट देखील सुपर डुपर हिट ठरला होता. त्याच वर्षी काजलचा तिसरा चित्रपट आला होता डार्लिंग. या चित्रपटात मुख्य अभिनेता होता प्रभास आणि हा सुद्धा सुसाट चित्रपट चाललेला होता. त्यानंतर काजलनं नान महान अल्ला, त्यानंतर बिद्रावनम, मिस्टर परफेक्ट, वीरा याच्यामध्ये सुद्धा काम केलं होतं आणि हे सगळे सुपरहिट ठरले होते. त्यानंतर काजलनं 2011मध्ये फिल्म दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सिंघमसाठी ऑफर दिली आणि काजलनं बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केलं होतं आणि यानंतर मग तिनं अक्षयच्या स्पेशल 26 याच्यामध्ये सुद्धा काम केलं होतं. आता काजलला बॉलिवूडमध्ये कमी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, पण दक्षिणेमध्ये मात्र ती एक टॉपची अभिनेत्री बनलेली होती, नायिका बनलेली होती. पण काजलनं आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवलेला होता. मादाम तुसाद हे सिंगापूरमधलं जे म्युझियम आहे त्याच्यामध्ये तिचा पुतळा, म्हणजे दक्षिणेमधली ही पहिली अभिनेत्री आहे जिचा पुतळा तिथं बसवण्यात आलेला होता आणि तिच्या स्वतःच्या हातानं त्याचं अनावरण करण्यात आलं होतं. अशा पद्धतीनं काजल जी आहे ती यशाची शिखरं चढत होती. आता तिच्या प्रमुख चित्रपटांमध्ये चंदामामा, आर्या 2, मिस्टर परफेक्ट, बिझनेसमन, पायमपुली, सरदार, गब्बर सिंग, थुपक्की, नायक, जिला, एवडू, मारी, दोलबजो की कहानी, नेने राजू नेने मंत्री, विवेगम, मार्शल, मुंबई सागा, भगवंत केसरी, करुणागा PM, इंडियन 2 या चित्रपटांचा याच्यामध्ये समावेश आहे. आता एका बाजूला काजल ही एक टॉपची अभिनेत्री बनली आहे, हे तिचं व्यावसायिक जीवन आहे, पण तिच्या वैयक्तिक जीवनातही तिला मनाप्रमाणे जोडीदार मिळालेला आहे. ज्यावेळेस एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री यश मिळवते, प्रसिद्धी होते, त्यावेळेस मात्र मग त्यांच्या अफेअरच्या वगैरे चर्चा होतात आणि काय होतं की अशा गोष्टी ह्या फुकटामध्ये प्रसिद्ध करून देणाऱ्या असतात. त्याच्यामुळे त्याची चर्चा घडवून आणली जाते किंवा मीडियामध्ये काही पोटभरू पत्रकार असतात तर ते पत्रकार अशा पद्धतीच्या गोष्टी घडवत असतात. आता याच्यामध्ये काजल अग्रवालचं नाव सुरुवातीला प्रभासबरोबर ती जोडलं गेलेलं होतं. आता प्रभास कोण हे सांगायची गरज नाही, म्हणजे बाहुबलीनंतर जगप्रसिद्ध झालेला अभिनेता यानं साहो, राधेश्याम, आदिपुरुष या चित्रपटामध्ये काम करून प्रचंड अपयश मिळवलेलं आहे. तर त्याच्याबरोबर ती हिच्या अफेअरची चर्चा होते आणि त्याच्यानंतर दोघांनीही या सगळ्या अफवा आहेत असं सांगितलेलं होतं. आणि काही मीडिया रिपोर्टनुसार काजलनं तेलुगू फिल्म स्टार राम पोथिनेनी याला सुद्धा डेट केलेलं होतं आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चासुद्धा अनेक वेळा रंगलेल्या होत्या. एवढंच नाही तर काही ठिकाणी अशी सुद्धा माहिती समोर आली होती की काजल आणि राम हे दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, पण याबद्दल त्या दोघांनीही याबाबत काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. अर्थात अशा पद्धतीच्या अफवा उठत राहतात, पण काजलच्या आयुष्यामध्ये तिच्या मनाप्रमाणे एक जोडीदार आला होता आणि त्यांचं नाव आहे गौतम किचलू. आता काजल आणि गौतम यांची ही जी प्रेम कहाणी आहे ती सुरू होते 2010 पासून. म्हणजे एका बाजूला काजल ही एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत होती आणि दुसऱ्या बाजूला गौतम एक इंटेरियर डिझायनर कंपनी चालवत होते. आता ते उद्योगपती होते, अत्यंत श्रीमंत अशा पद्धतीचे आसामी, आणि काजल जी आहे ती सुद्धा उद्योगपतीची मुलगी आहे आणि तिच्याकडे BMW, रेंज रोव्हर,
त्यानंतर मिनी कूपर किंवा ऑडीसारख्या आलिशान गाड्या तिच्याकडे आहेत आणि 2 घरं आहेत त्यांची, म्हणजे बंगले आहेत, घरं म्हणण्यापेक्षा. एक मुंबईमध्ये, दुसरं हैदराबादमध्ये. आणि या घरामध्ये आरामाची सगळ्या वस्तू, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी आहे. आणि या दोन्ही बंगल्यांची किंमत ही करोडोंच्या घरामध्ये आहे. आणि इतर मालमत्तेबद्दल जर बोलायचं झालं तर काजलकडे जवळजवळ 66 कोटी रुपयांपेक्षा जास्तची मालमत्ता आहे, त्याची ती मालक आहे. तर अशा पद्धतीनं ही म्हणजे काजल आणि तिचा प्रियकर गौतम, म्हणजे हा उद्योगपती, ती ही उद्योगपती आणि ती अभिनेत्री, अशा पद्धतीनं. आता यांची भेट जी आहे ती भेट त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झालेली होती. म्हणजे दोघंही एकमेकांना अनुरूप होते. यांच्यामध्ये नंतर चांगली मैत्री झाली आणि नंतर दोघंही 7 वर्ष मित्र होते आणि नंतर 3 वर्ष एकमेकांना डेट केलं. आणि या काळामध्ये मग अनेक गुजगोष्टी एकमेकांच्या व्हायला लागल्या, अनेक अडचणी एकमेकांना सांगायचे. हळूहळू यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि तब्बल 10 वर्षांनी म्हणजे दोघांनी 2020मध्ये लग्न केलं. आता गौतम आणि काजल हे लग्नाआधी रोज भेटत होते, पण जेव्हा कोरोना आला होता, लॉकडाऊन लागलेलं होतं आणि त्यामुळे या 2 प्रेमी जीवांना एकत्र भेटता येत नव्हतं. आणि त्यावेळेस त्यांना समजलं की आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही, राहू शकत नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते एकमेकांना भेटले त्यावेळेस गौतमने काजलला प्रपोज केलं आणि सगळं कसं अगदी मनाप्रमाणे घडलेलं होतं. आणि अगदी दोघांनी ठरवलं त्या पद्धतीनं मग आईवडिलांनाही कळवण्यात आलं. आणि त्यानंतर मग 2 महिन्यातच त्यांची एंगेजमेंट झाली आणि 6 ऑक्टोबर 2020 रोजी तिनं गौतम किचलू यांच्यासोबत लग्नाची घोषणा केली. आणि 30 ऑक्टोबर 2020 रोजी काजल अग्रवालने उद्योजक गौतम किचलू यांच्याबरोबर ती मुंबईमधल्या एका छोट्याशा समारंभामध्ये लग्न केलेलं होतं. म्हणजे लक्षात घ्या, हा करोडपती आहे, ती करोडपती आहे, प्रचंड पैसा आहे, प्रचंड प्रसिद्धी आहे, नाव आहे. असं असताना सुद्धा लग्न मात्र अत्यंत साध्या पद्धतीनं केलेलं होतं. आणि या गोष्टीचा विचार आपल्या बाकीच्या चिंटू पिंटू लोकांनी केला पाहिजे, जे लोक कर्ज काढून मोठं लग्न करतायत. असो, शेवटी ज्याचा हात मोडतो तो त्याच्या गळ्यात पडतो. पण ही मोठी लोक कशी वागतात हे लक्षात द्या. ज्याच्याकडे पैसे असेल त्याने किती उधळायचं त्याने उधळावं, पण या उद्योगपतींकडे पैसे असून सुद्धा ते उधळत नाहीत आणि ज्यांच्याकडे नाही ते व्याजाने काढून मग उधळतात. असो, शेवटी आता मी म्हटलंच ना की ज्याचा हात मोडतो त्याच्या गळ्यामध्ये पडतो, पण यांच्याकडून शिकलं पाहिजे. तर याच्यानंतर 19 एप्रिल रोजी यांनी एका मुलाला जन्म दिला. मुलाचं नाव ठेवलं नील. आणि आता यांचा सुखाचा संसार चालू आहे. पती उद्योजक आहे, पत्नी कलाकार आहे आणि दोघांचा आणि हा तिसऱ्याचा असा हा यांचा परिवार आहे. तर अशा पद्धतीचं तिचं हे जीवन आहे. तर 2021मध्ये काजलनं लाईव्ह टेलिकास्ट या वेबसिरीजमध्ये देखील काम केलं होतं. काजलला योगा करायला आवडतं, त्याचबरोबर पुस्तकं वाचायला आवडतं, डान्स करायला आवडतं. हैदराबादी बिर्याणी तिचा आवडीचा पदार्थ आहे. नागार्जुन, महेश बाबू, शाहरुख खान, सलमान खान ही मंडळी तिचे आवडते कलाकार आहेत. काजल कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाही, कोणतेही मादक पदार्थ सेवन करत नाही आणि ती एक प्राणीप्रेमी अशा पद्धतीची आहे. आणि ती पेटाला समर्थन करते आणि ती सतत हसत असते, आनंदी असते, पण तरीही ती शांत अशा पद्धतीची अभिनेत्री आहे. आणि तिला जे यश मिळतंय त्याच्यामागे तिची प्रचंड मेहनत आहे, घरच्यांची साथ आहे, चांगला जोडीदार आहे, चांगले सहकारी आहेत आणि त्यामुळे ती यशस्वी होती आहे. आणि तिची ही जी वाटचाल आहे ती वाटचाल अशीच चालू राहो ही आपण तिला शुभेच्छा देऊया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.